बसावली मनी मना पूजा केली मनीच्या पूर्वी मन माऊली सकळांची मन गुरु आणि शिष्य करी आपुलेचे दास्य प्रसन्ना पापना सगती अथवा साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरी पणवा गुरु प्रथम सेवेलागी सेवक कीर्तन सेवेकरिता आपल्या पुढे सादर केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा आपल्या जीवनामध्ये ज्याने मूळ असं ध्येय निश्चित केलेलं आहे त्या ध्येयाची प्राप्ती त्याला व्हावी यासाठी सहाय्यक असणारी महत्वाची गोष्ट काय आहे महाराज तिचं प्रबोधन करतात. विठ्ठला या अभंगाचा आपल्याला एवढा फायदा कधीच होणार नाही की आज काही झालं तरी मन करावे प्रसन्न. विचुंबे गावचा हा उत्सव आहे. सर्वांप्रमाणे संपूर्ण होणाऱ्या या उत्सवाची आजची तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. आपण अत्यंत श्रद्धेने सद्भावाने हा उत्सव आयोजित केलेला आहे. उत्सव ही वारकरी संप्रदायाची जगाला मिळालेली सगळ्यात मोठी देणगी आहे. संप्रदायाने जगाला काय दिलं, समाजाला काय दिलं, याच्या अनेक तपासण्या असू शकतील, होऊ शकतात, पण त्याचा सर्वांना पाहता येण्यासारखा नमुना जर कोणता असेल तर तो आपल्या गावच्या उत्सवाचा मंडप आहे. मी वारंवार एका बाबीचा उल्लेख करत असतो जे पांडुरंग शास्त्री आठवले यांचं मत आहे. सरळ स्पष्ट करायचं तर या मांडवाला मी सामान्य समजू नये. सगळ्यांना ऐकू येते. मी विचारलेलं ऐकू आलं का त्यावरून कळेल.
जेवणापेक्षा जास्त व्यवस्थित जगवणारी ही गोष्ट आहे, ती थोडी व्यवस्थित सांग. काय देतो हा उत्सव आपल्याला? सोप्या भाषेत सांगायचं तर हा उत्सव माणसं जमवतो, थकवा घालवतो, स्वभाव बदलवतो, परंपरा जपतो आणि धर्म राखतो, त्याला उत्सव म्हणतात. पहिलं काय करतो हा उत्सव? माणसं जमवतो, माणसं जमली पाहिजे. कलियुगामध्ये तुम्ही योग्य का अयोग्य हा निवाडा नंतर, माणसं जमली पाहिजे. माणसं जमल्यावर काय होतं? सोपं बोलू, जे कधीच झालं नाही ते होऊ शकतं माणसं जमली तर. ज्या कलियुगाचं वर्णन संतांनी असं केलं की काय वा कलियुग, तर जिथं लोक चुकीच्या कामासाठी एकत्र येतात त्याला म्हणतात कलियुग. ऐका कलीचे महिमान, सत्याचे जन, पापात येती अनुमोदन, करती हेळण संतांचे. चुकीच्या कामाकरता एकत्र येणारे लोक ही जर कलियुगातल्या योगांची ओळख आहे, तर काही दिवसांनी आपली वारी अशी असेल की पहिला माणूस पंढरपुरात पोहोचेल आणि शेवटचा आळंदीतच असेल. आणि हे कलियुगात चाललंय. परिणाम कशाचा आहे माहिती आहे? 750 पावणे 800 वर्षापूर्वी काही चांगली माणसं एकत्र जमली होती म्हणून मिळालेले वैष्णव एकत्र आले, त्याचा परिणाम काय झाला आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. माणसं एकत्र जमल्यावर काय होणार नाही? जे आतापर्यंत झालं नाही ते होतं. आतापर्यंत म्हणजे 500 वर्षात झालं नाही ते पण होतं. काय झालं होतं 500 वर्षात? सांगावं लागेल. राम मंदिर राम मंदिर किती पिढ्या आमच्या गेल्या, त्यांचे डोळे ते भाग्य नाही प्राप्त करू शकले जे भाग्य आपल्या डोळ्याला मिळाले. किती जण जाऊन आले अयोध्येला मंदिर बघायला, दर्शन करायला? सांगा. डोळे भाग्यवान, पाय किती भाग्यवान ते पण बघू दे. तुम्हाला हात यासाठी वर करायला लावले कारण त्याच्यामुळं ज्यांचे हात खाली ते भाग्यवान कसे दिसतात ते मला वाटतं. देवाने याला उगाच पैसेवाले केले. बरोबर 3 दिवसांनी आपल्या सत्याचा काला होईल. काला झाला की ताजी तिकीट काढून पहिल्या अयोध्येला जाऊन या. 26 प्रयागराजला पुढी पण होऊ द्या. आता राष्ट्रपतीने मागले, आपण सगळ्यांनी जाऊन या. आणि काही सगळ्या सोयी आहेत, कोणाचीच गैरसोय नाही. मीडिया तुम्हाला उलट सुलट संभ्रमित करू शकेल,
पण आपण जा, आपली व्यवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. एक पाहुण्याच्या ऐवजी 2 जेवायला आले तर घराची तारांबळ उडते. 45 कोटी लोकांचं स्नान झालंय आतापर्यंत. सगळ्यांनी आनंद घेतलाय, कारण तिथे व्यवस्था करायला कोणी भोगी नाहीये. थोडी थोडी मेहनत तुम्ही पण करीत जा, मला सगळं सांगायला नका लावू. माणसं जमली पाहिजे. संघशक्ती कलियुगे, कलियुगामध्ये सगळी ही शक्ती आहे. आणि देवाच्या उत्सवाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांच्या श्रद्धा एकाच वेळी अशा उत्सव येतात आणि भक्तीचे नवे संकल्प इथे यशस्वी होतात. असा हा विचुंबी गावचा संपन्न होणारा उत्सव, त्यातली ही आजची कीर्तन सेवा माझ्या वाट्यावर आलेली आहे. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. मी त्याला 4 चरणाचा असं म्हटलं असलं तर या नुसता 4 चरणाचा नाही, तो 4x4 आहे. अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तुम्ही आम्ही आमच्या जीवनात जे काही ध्येय ठरवलेलं आहे ते ध्येय आम्हाला प्राप्त व्हावं, ते होण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे याचा सोपा मार्ग सांगतात, जो मूलभूत आहे, जो अंगभूत आहे. तुमचं माझं जीवन ध्येयवादी असलं पाहिजे का नुसता आला दिवस देवाचा म्हणतात ना तुमच्याकडे, आणि पोट भरून जेवायचं बस, दुसरं काही ध्येयच नाही. माणसाला देवाने मोठ्या आशावादी भूमिकेने बनवले. इतके अवघड स्ट्रक्चर उभे केले, पण देव सॅटिस्फाईड नव्हता माणसाला बनवेपर्यंत. एक केली भूचरे, एक केली खेळी, एक केली जळचरे चरे भचरे, ती एक नाथ महाराज सांगतात. मग फार कष्ट घेतले. देखोनिया सृष्टी ते सुख न वाटेची देवाते, मग मानवी प्रकृती ते आदरे बहुळे मिळे. माणसाला फार आदराने बनवले. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही, जेणे ज्ञाने देही विदेह पाही पावती. ज्ञान नावाची दृष्टी माणसात वेगळी घातली, त्यामुळे याच देहात माणसं विदेह स्थितीला प्राप्त होऊ शकतात. माणसाच्या निर्मितीचं कारण देवाच्या डोक्यात वेगळं आहे. आणि ते जीवन पाहिजे ते कसं पाहिजे, परिपूर्ण पाहिजे. परिपूर्ण पाहिजे. परिपूर्ण पाहिजे म्हणजे जीवनात काय अपेक्षित आहे. आपली संस्कृती, आपला धर्म सांगतो की मानवी जीवन हे पुरुषार्थी असलं पाहिजे. पुरुषार्थ म्हणजे पुरुषेण अर्थ्यते इति पुरुषार्था. पुरुषाने जो प्राप्त करावयाचा आहे त्याला पुरुषार्थ असं म्हणतात. या जगाचा निरोप घेण्याच्या आत माझ्या संबंधी लोकांनी मिरवावं, असं मिरवण्यासाठी मी काहीतरी करून ठेवून न जावं अशी प्रत्येकावर जबाबदारी आहे. या जन्मात कृतार्थतेचा अनुभव मला घेता यावा हा आमच्यासाठी दिलेला ध्येयवाद आहे. आणि तुकोबारायांनी तो कळसापर्यंत नेला.
पुरुषेण अर्ध्यते इति पुरुषार्थः. मग काय पुरुषार्थ? शास्त्राने आम्हाला फार डोळसपणे याची माहिती दिली आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही आपण आपल्या जीवनात संपादन करावे म्हणजे तुमचं जीवन परिपूर्ण होईल. नुसते रेमंडचे कपडे घालून कंप्लीट मॅन होत नसतो. भारीतले कपडे म्हणजे पुरुषार्थ नाही. कधी कधी साध्या कपड्यात पण यशस्वी माणूस पाहायला मिळतो ना. या जगातली सगळ्यात आदर्श जीवनशैली ज्यांची मानली जाते ते या जगात रामाचे पूर्वज आहेत. भारतातला महान कवी कालिदास त्याने ग्रंथ लिहिलाय. त्या काव्याचं नाव आहे रघुवंश. सेटमॅनचा सूर्यवंश नाहीये. आणि त्या रघुवंश या काव्यामध्ये त्या रामाच्या पूर्वजांच्या वैशिष्ट्यांची चर्चा केली. त्यामध्ये त्यांनी वयोमानानुसार त्यांची मुख्य 4 वैशिष्ट्ये सांगितली. ऐका आपण. बाल्यभ्यस्त विद्यानां यौवने विषयेषणां वार्धक्ये मुनिवृत्तीनां योगेन अन्ते तनुत्यजाम्. झालं परिपूर्ण जीवन. तुम्ही जे धर्म अर्थ काम मोक्ष म्हणता ना ते सगळे एका श्लोकात आहे. काय कराल तुम्ही? बाल्यभ्यस्त विद्यानां. तुम्ही लहानपणी हे जे वय काय कराल? अभ्यस्त विद्या. तुम्ही विद्या हस्तगत करा. आता त्यांचं जे पाठ होईल ना ते आपलं पाठ होणार नाही. पाठ करण्याकडे आपण पाठ केलेलीच नाही. आपल्याला काही लक्षात राहील ना. त्यांना सांगू काही नवीन शिकायचं आहे. आपल्या सगळ्यात आधी कोणाला माहिती? त्यांनाच. सगळ्यात भारीतला फोन कोणता? बरोबर कर. सगळ्यात भारी कोण? आयफोन. आपल्याकडे त्याला साखरपुड्याचा मोबाईल म्हणतात. तो जेव्हा तुम्ही घेता काय कळतो आपल्याला त्या आयफोन मधलं? फक्त आयफोन. आयफोन काय काहीच माहित नाही. पैसे द्यायचे आणायचे. त्याला नाव सांगता येईल ना. त्याला ऍपल म्हणतात. ऍपल. त्याला तर आधी वाटतं सफरचंदवाल्याकडेच भेटेल. त्याला बोलता येईल ना. ज्याच्याकडे असतो तो म्हणतो आयफोन आहे आयफोन. मला एका सांगितलं महाराज लय अभ्यास केले तुम्ही. अरे अभ्यास तो आयफोन आपण आणतो फक्त चार्जिंग करता येत आपल्याला. बाकी काही जमत नाही. मग आपल्याला जर जमलं नाही तर तो फोन व्यवस्थित करण्याकरता तुम्ही कोणाच्या हातात द्या? प्रामाणिक असाल तर कबूल या. खरं सांगा. मोबाईल तुम्ही घेतला देता कोणाच्या हातात? हे पिंट्या बघले काय मला काही समजत नाही. पिंट्या सगळं व्यवस्थित करतो आणि स्वतःचा फेस लॉकला टाकूनच देतो. नाही तर आपण काय पोरांना जुमानतो का? मनवणी शरण जावी. त्याच कारण स्वीकारणारा तो हा उतरली फार. बाकी कोणीच नाही. याचा अर्थ त्यांच्या वयात ग्रास्पिंग पॉवर खूप असते. ते तुम्ही ठरवाल तितक्या कला गुण ज्ञान सगळं संपादन करू शकता. आणि मी म्हणतो ज्ञानाला कधीच नव्हते एवढे सोन्याचे दिवस आज आहे. तुम्ही कोणत्याही विषयाचा व्हिडिओ काढून फक्त टाकून द्या. वस्तू विकायला बाजारात जायची गरजच नाही. एकही तुम्हाला कीर्तन करत नाही. कीर्तन केलं तर पेमेंट करा. आईच्या जीवाला पाहिजे होतं. बरं युट्यूब टायर ट्यूब झिजवायचीच गरज नाही. एक भाजी बनवली त्याचा जर व्हिडिओ काढला दिला टाकून तर 2 मिलियनच्या खाली गेलाच नाही. कारण सध्या सगळ्यात जास्त व्हिडिओ फक्त खाण्याचे चालू आहे. तुम्ही एखादी आजी
भाजी छान करू शकते. बनवायचं भेंडा भात विथ शेवगा फ्लेवर. आज कोणतीही वस्तू सरळ विकता येते. तुम्हाला 4 महिने घालता येते ना, काढा व्हिडिओ द्या टाकून. महिन्याला 5 साला पेमेंट हे चालू होईल. अंगणात रांगोळी काढली, अहो साड्यांच्या नियम कशा केल्या त्याच्या पण नाव विकतात लोक. सासू सुनेचं भांडण पण विक्रीला उपलब्ध आहे. त्याच्यामुळे पोरांनो, आता काही विकता येतो. तुम्ही वेगवेगळ्या कला कौशल्याने युक्त व्हा. भीमसेन जोशींच्या सोबत टाळ वाजवणारी व्यक्ती होती. काय अजून फक्त चांगला टाळ वाजवता येत होता. भीमसेनांनी जगभर त्याला सोबत फिरवलं, फक्त टाळ वाजवता येत. एक काळकऱ्याला एवढा सन्मान. आपण तर टाळकरीच व्हायला येत आहे. आपण टाळा टाळ करी. व्यस्त विद्यानाम. मला मृदंग वाजवता आला पाहिजे, मला तबला वाजवता आला पाहिजे, मला चाल म्हणता आली पाहिजे, मला हरिपाठ म्हणता आला पाहिजे. वेगवेगळ्या कला विद्या ह्या आपल्या जीवनाशी जोडून घ्या. आयुष्याचा पहिला टप्पा आहे. बाल्यभ्यस्त विद्यानाम. दुसरा टप्पा कालिदास म्हणतो यौवने विषये शिणाम. तारुण्यामध्ये तुम्ही विषय संपन्न व्हा. तर हे म्हणणं बरोबर आहे. आपली भारतीय संस्कृती आहे, तिला दळभद्रीपणा मान्यच नाही. आपला एक तरी देव गवाळला आहे का? काळ्या रामाचे फोटो, काळ्या कृष्णाचे फोटो, आणि कोण देवालयांकडे पाहणार. आपल्याकडे बायबल नाही, ज्ञानेश्वरी आहे. असं सांगणार नाही का सुईच्या छिद्रातून उंट पलीकडे जाईल पण पैशेवाला म्हणून स्वर्गात जाणार नाही. आमची ज्ञानेश्वरी असं सांगणार नाही. आमची ज्ञानेश्वरी कशी सांगते माहितीये? जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली एके ठाया तेथे जाण धनंजया विभूती माझी. ज्या ज्या श्रीमंताच्या जवळ संपत्ती आणि दया एकत्र नांदतात, अर्जुना तो माणूस नाही तो देव आहे, ते माझं रूप आहे, ही आमची भावना आहे. सावाध्याय पाहा. भगवद्गीता योगभ्रष्ट पुरुषाचं वर्णन करताना काय म्हणते? मागच्या जन्मात साधना वेळेत ओळखली नाही म्हणून देव न भेटल्याने उरलेल्या साधनेकरता पुन्हा जेव्हा तो जन्माला येतो तेव्हा तो कुठे येतो? शुचिनाम श्रीमतांगे योगभ्रष्टोभिजायते. चांगल्या बुद्धीच्या योगाने आणि संपन्नतेने युक्त असा ज्याचा जन्म होतो त्याला आम्ही योग भ्रष्ट म्हणतो. तुम्ही संपन्न असले पाहिजे. दारू पिणाऱ्याकडे पैसा वाढला तर तो काय करील? बारीकीला वाढला आणि बाहेरकडे पैसा वाढला तर तो मोठा सप्ताह करेल. सगळे संपन्न झालं पाहिजे. आणि त्याच्याही पलीकडे सांगू का, आमच्या संतांनी नोंदवलेले अनुभव कसे पहा. या संपन्नतेतूनच तुम्ही याच्यातून बाहेर पडायचा रस्ता शोधा. आणि मागच्यांना रस्ते असेच याच मार्गाने सापडले. 18 वनस्पती
त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासे योग सेविकी. उपनिषद म्हणतात तेन त्यक्तेन भुंजिता, या भोगाला त्यागूनच ते बाहेर पडले. पण त्यागण्यासाठी आधी उपलब्धता असावा ना. आपल्याला पूर्वी पुस्तकं असायची गोष्टींची, त्या सगळ्या गोष्टी छान छान असायच्या, पण त्या फार फार वर्षापूर्वीच्या असायच्या. त्याच्यात एकच राजा असायचा, पण राण्या बोला मलाही कळत राण्या दोन असायच्या. एक आवडती असायची, दोन्ही का आवडत नव्हत्या. एक गरीब ब्राह्मण होता, ब्राह्मण गरीबच का होता. सगळ्यांची पोरं आपले केलं तरी पण एक गरीबच ब्राह्मण होता. काय करतात त्याचं एक विधान असायचं. कोणतं? त्या राजाने 25 वर्ष राज्य केलं, तो जंगलात निघून गेला. 20 वर्ष राज्य केलं, तो जंगलात निघून गेला. तुम्ही अशी गोष्ट वाचली का? प्रधान जंगलात निघून गेला. जंगलात कोण निघून गेला? राजा. प्रधान नाही का? प्रधान मरेपर्यंत लाल घोटत बसलाय. राजाला किती मजा असेल ना. पण ज्याला ते भोग प्राप्त झाले त्यांनी काय केलं? देवासाठी घेऊन जगभरात त्यांचं साम्राज्य पसरवून बसले होते. आणि आपल्या मराठी माणसाला स्वप्न पडतं आमची दुसरी कुठेही शाखा नाही. कशाला? माझं एक स्वप्न आहे महाराज, कीर्तन करण्याचे बस स्टँडला टोल नाक्यावर भेटलं पाहिजे, तरी एअरपोर्टवरच भेटलं पाहिजे. आता एअरपोर्ट पण भेटलं आहे. दादा मे महिन्यापासून विमान सुरू होत आहे. फक्त नाव बंद देतात तिकडे लक्ष ठेवूया. नाही तर प्रश्नाला आपला पहिला नंबर आहे तसा. मला म्हणायचं काय तात्पर्य आहे, कीर्तनकारांनी एअरपोर्टवर भेटलं पाहिजे आणि चर्चा कशी केली पाहिजे माहितीये का? माझा काल जपानमध्ये जागर होता आणि आज आफ्रिकेला काल आहे. त्यांनी म्हटलं पाहिजे मी काल इंग्लंडमध्ये होतो आणि आता न्यूझीलंडला चालू आहे असं म्हणावं कधीतरी. आपल्या बापांनी काढलेला नकाशा असाच आहे. ज्ञानदीप लावून तालुक्यात नाही, ज्ञानदीप लावून जगी. त्यामुळे तुम्ही मॅक्सिमाइज करा, सर्वदूर पसरा, सर्वदूर जा. तुमच्या परीने तुम्ही सर्वोच्च होण्याचा प्रयत्न करा. आपल्या माणसाला एखादं काम जर नीट जमलं नाही ना तर तो टाकून देतो. बस आता असं नाही. शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला चांगलं काय देता येईल त्यासाठी त्याचा आटोकाट प्रयत्न असला पाहिजे. जपानमधला एक माणूस होता, आपल्याकडचा टुरिस्ट तिकडे गेला होता. बस मधून प्रवास होता आणि बसचं सीट फाटलं होतं. त्या जपानी माणसाने आपल्या खिशातून सुई दोरा काढला आणि ते कव्हर शिवून घेतलं. भारतातल्या माणसाने त्याला विचारलं, कारण बसचं सीट फाटल्यावर आपल्याकडे कव्हर शिवण्याची पद्धत नाही. जमेल तेवढा स्पंज काढून आणणे. त्या जपानी माणसाने त्या बसचं सीट कव्हर शिवलं याचा अप्रूप नाही वाटलं त्याला. तो म्हणतो सुई दोरा तुझ्याजवळ कसं काय?
परंतु आम्ही जपानची माणसं हे नेहमी खिचात ठेवतो जेव्हा बसमधून प्रवास करायचा आहे. का? आम्हाला बस वापरायची आहे, सीट आमच्या करता आहे. प्रत्येक वेळेला सुविधा शासनानेच घेतला पाहिजे का? आणि दुसरी गोष्ट, जर हे सीट असं फाटकच राहिलं तर तुम्ही भारतातून आलेले लोक जेव्हा तिथं जाल तेव्हा आमच्या देशाची निंदा नाराजगी कराल. त्यामुळं आम्ही शेवटपर्यंत जमेल तितकं आमच्या देशासाठी काम करण्याचं स्वप्न उराशी पडलेलं आहे. जिथं जमेल तिथं आपल्याला चांगलं करता आलं पाहिजे. महाराज म्हणतात यवनी विशेषणाम वार्धक्ये पुनर्वृत्तीनाम. जेव्हा वार्धक्य येतं तेव्हा ते मननशील बनतात. मननशील बनतात म्हणजे विचार करू लागतात. कोणता विचार करतात? कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, हे विचार करायला लागतात. पण केव्हा? जेव्हा वार्धक्य येतं तेव्हा. बरं, वार्धक्य केव्हा येतं? राजा दशरथाने राम गादीवर बसणार हे डिक्लेअर केलं केव्हा? जेव्हा त्याने पाहिलं आरशामध्ये आपल्या कानाजवळचा एक केस पिकलाय. लगेच ठरवलं हे कोणाला आता? हे आता राम सांभाळणार. आता आपलं काम झालं. 50 नंतर जे वय येतं त्याला 51 म्हणतात. म्हणजे घरात एका असला तरी आता 1. बरे, आता आपण सगळे 51 वालेच भेटलोय. आणि 51 झाल्यावर 1 नसलं तर पोरं म्हणतात 52 बा तरी पण मग शेवटी पोरं 54 देतात. 55 नेसून 1 गाठ ना, फक्त 56 विठ्ठला. कानाजवळचा पहिला केस पिकला. निर्णय घेतला दशरथाने, जरा आणि शेवट काय? याला आदर्श आणि परिपूर्ण जीवनशैली म्हणतात. ज्याच्यामध्ये धर्म आला, ज्यामध्ये अर्थ आला, ज्यात काम आला, ज्याला मोक्ष आला. आणि अशा सगळ्या वस्तू प्राप्त करणं म्हणजे परिपूर्ण जगणं आहे. महाराज आपल्याला प्रबोधन करतात ते कशाविषयी? असा धर्म अर्थ काम मोक्ष जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर हाती घेतलेलं ते काम सिद्धीला जाण्यासाठी, हे सगळं मिळण्यासाठी कोणतं साधन केलं पाहिजे? अभंगाचं पहिलं चरण मन करा
मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते. सगळ्या सिद्धीचं कारण मी सांगतो तेवढं साधन आहे. कोणतं साधन सांगितलं? मनाला प्रसन्न करा. प्रसन्न हा शब्द ज्ञानोबांचा फार आवडता आहे. ज्ञानोबाला त्या शब्दाला सर्वोच्च जागी मांडताना दिसते. हे अखंडित प्रसन्नता आधिजेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. तुम्ही मनाला प्रसन्न करा, ते सगळ्या सिद्धीचं कारण आहे. पण महाराज, आम्ही तर असं ऐकलंय, सिद्धी त्याला प्राप्त होते जो तप करतो. तपेविण दैव, तपाचे सामर्थ्य तपिन्नला अनु. सिद्धी प्राप्त होण्यासाठी तप केलं पाहिजे. आणि तप करणारे कुठे आहेत? कुंभमेळ्यात जाऊन या. ते एक बाबा आहेत ना असे. एक पत्रकार गेला होता त्याची मजाक करायला, असा चिमट्याने धरून हाणला. काल तो साधू प्रेमानंद महाराजांना भेटायला गेला होता. ते असा भाग घेऊन किती वर्ष झाली त्याचा तपास असतो. प्रेमानंद महाराज म्हणाले, तुम्ही असे काहीतरी तप करणारे लोक आहेत म्हणूनच जगात शांती आनंद आहे. म्हणजे याचा अर्थ सिद्धी प्राप्त होण्यासाठी काय पाहिजे? तप पाहिजे. आणि मग हा सिद्धांत आहे. तुकाराम महाराज मध्येच कसं काय म्हणतात की मन प्रसन्न ठेवल्यावर सिद्धी प्राप्त होईल? त्याचं उत्तर असं आहे, जर सिद्धी तपाने प्राप्त होत असेल आणि तुकाराम महाराज जर मन प्रसन्न ठेवायला सांगत असतील तर मन प्रसन्न ठेवणं हे सुद्धा तप आहे. विठ्ठला मौनम आत्मविनिग्रह भाव संशुद्धीयेत तपो मानसमुच्यते. तुम्ही तुमच्या मनाला प्रसन्न ठेवणं हे तप आहे. आणि माणसाला ते अपेक्षित आहे, फक्त तो विसरतो. तो लग्नाच्या पत्रिकेत लिहितो श्री गजानन. अरे गजानन प्रसन्न लिहिलंय, पण गजा विषण्ण. विषण्ण मनावर देव प्रसन्न होत नाही, त्याला तुम्ही प्रसन्न पाहिजे. आणि मनाला प्रसन्न ठेवायला फार ताकद लागते. किंबहुना आपल्या करता तेच तप आहे. तुम्ही मनाला प्रसन्न ठेवा. जागोजागी उद्विग्नता माणसाच्या मनात येते, पण देवाला तसं आवडत नाही. देव प्रसन्नतेचा चाहता आहे. पण आपण प्रसन्न का राहत नाही? कारण काहीतरी मिळालेलं नसतं आणि काहीतरी मिळालेलं असतं. बरोबर आहे? कीर्तनातून चप्पल गेली तर अप्रसन्न, आणि बाहेरचे मच्छर घरात आले तरी अप्रसन्न. म्हणजे काही गेल्यावर प्रसन्न नाही आणि काही मिळाल्यावर प्रसन्न नाही. मग आमच्या प्रसन्नतेचा प्रवास असा आहे का? काही वस्तू मिळाले नाही म्हणून आम्ही फार प्रसन्न होतो. मला असं वाटतं माणसाने जरा निर्णयावर येताना घाई करू नये. थोडा वेळ मध्ये जाऊ द्यावा. कारण भगवंताचे तुम्ही लाडके आहात ना, देव तुमच्यावर आणले कसं काय करील? मला सांगा. लहान बाळाने आईला सांगितलं मला विस्तवाच हातात पाहिजे. मग आईने तो द्यावा का देऊ नये? मला एवढे आया बसलेत माझ्या, विस्तव द्यावा का देऊ नये? का देऊ नये? कारण मुलासाठी तो लाभदायक नाही, त्याच्यासाठी तो घातक आहे. मग काही वेळेला आपण पण अज्ञानाने देवाकडे विस्तवच मागितलेला असतो. मागितलेलं काही मिळालं जर नाही तर जे काही मिळालं नाही थोडा काळ जाऊ द्या. तुम्ही देवाचे परत आभार मानता. देवा बरी झाली ती वस्तू मिळाली नाही, कारण त्यातले दोष आम्हाला दिसतात. याचा अर्थ वस्तू हवी आहे, ती नाही मिळाली म्हणून मनाची जी अप्रसन्नता आलेली आहे ती आम्हाला पुन्हा प्रसन्नतेत रूपांतरित करता येईल. त्यासाठी करावं काय लागतं? थोडं थांबा. आमचे जे कीर्तनाचे प्रवास सुरू आहेत ना, अजून किती देव फिरवतो काय कल्पना नाही. म्हणजे माझं वय 43 आहे, मी फिरतो त्याचं वय 31 आहे, 31.
पूर्वी बसने प्रवास करावा लागायचा. पण तिचं नाव फक्त बस, बसायला काहीच नाही, नेहमी उभेच. त्या नगर जिल्ह्यात कोतुळ म्हणून गाव आहे, तिथं आमचा जागर काला होता आणि तो आटोपून ओतूरला येऊन कल्याण असा प्रवास. तिथून कोतुळ ओतूर अशी बस आहे, मध्ये तो लागाचा घाट लागतो. आम्ही काल्याचं कीर्तन झालं, बसची वाट बघत थांबलो. एवढ्यात बस आली, पण एवढी खचून भरली होती ना, गावकऱ्यांनी तर ती जेमतेम अडवलीच. 2-4 जण लक्ष ठेवायला कोणी उतरतंय का. बरोबर आम्ही 2 जण होतो आणि 2 सीट उठले. ते उठलेले ज्याने बघितले त्याने लगेच उपरनं घेतलं आणि दिला आतमध्ये टाकून, तात्काळ आरक्षण. पूर्वी असंच बुकिंग व्हायचं. दुर्दैव आमचं असं, त्या 2 सीटवर यांनी उपरनं फेकलं होतं ना. आम्ही बसमध्ये त्या आमच्या जागेवर जाईपर्यंत त्या 2 पैकी एकच सीट शिल्लक राहिली. दुसऱ्या सीटवर एक बाई येऊन बसल्या. बरं बसल्या म्हणजे उठायला तयार नाही. ते गाववाले तिकडून खालून ओरडायचे, हो बाई उठा, हो बाई उठा. ती कोणाला ढिमच लागू देईना. मी गावकऱ्यांना म्हटलं जाऊ दे आता, कशाला काय, मी राहतो उभा, काय अडचण नाही. आपल्याला कुठं उभं राहायचं, उभं राहायला काय हरकत आहे विठ्ठला. पण त्या गावकऱ्यांना कुठं, त्यांना तो पराभव वाटायला लागला. त्यातला एक जण शेवटी बोलला, उठा, ते महाराज आहे. मी त्यालाच भीत होतो, कारण जेव्हा तिनं ऐकलं ना ते महाराज आहे, महाराज तिने धनक्यात बॉम्ब टाकून दिला. महाराज असेल तर त्याच्या घरचा, आम्हाला माहितीच होत. कोणीही उठायचं आणि बिनधास्त टीका करायची आणि तुम्ही त्याला लाईक करायचं, हे समाजाचं धोरण चांगलं नाही. कालपासून एक पोखरकर नावाचा बावळट बिलगलाय. म्हणजे त्यांनी कोणालाच सोडले नाही. त्यांनी ना जाटदेवळेकरांना सोडले, ना चैतन्य महाराज देगलूरकरांना सोडले, सगळ्यांना शिव्या सुटलाय. आणि दुर्दैव आहे की सगळ्या कीर्तनकारांची निंदा करणाऱ्या माणसांना जर आपलीच माणसं लाईक करत असतील तर मला असं वाटतं आपल्या लायकीचाच प्रश्न आहे. आज अख्ख्या भारतात सगळ्यात नीतिमान राज्य कोणतं असेल ना तर ते महाराष्ट्र आहे. सगळ्यात नीतिमान. आपणच आपला झेंडा फडकवतोय असा अर्थ नाहीये. मी जे बोलतो ना त्याला पुरावा आहे, आणि पुरावा नसेल त्याला पुरावा. आपल्याला राज्यघटनेने स्वातंत्र्य दिलंय, आपण एका राज्यातून दुसरीकडे जाऊ शकतो, त्याला ट्रॅव्हलिंग इंडिपेंडन्सी म्हणतात. जर सगळ्यांना सगळीकडे जाता येतं तर उठतो तो महाराष्ट्रातच येऊन काय राहतो विठ्ठला. कारण इथल्या माणसांची मन ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या विचारांनी शिंपायचं काम 750 वर्ष झाली इथले कीर्तनकार करतात म्हणून नीट चाललंय. तुम्ही काय देता कीर्तनकारांना, तुम्ही काय सांगता? ओलापेक्षा स्वस्तात येतो महाराज कोणता पण त्याचा जीव मुठीत घेऊन धावपळ करत धडपडत तडफडत येतो. अरे हे तुम्ही आळंदीला राऊंड मारला तर 4 दिवस आराम करता. आळंदीला जाऊन आलो, तो इथं जागा करतो, तिथं जागा करतो. थोडी संपन्नता आली ना तर फिरणाऱ्या कीर्तनकाराचा दुष्काळ होईल आणि त्या कीर्तनकाराला त्याच्या घरचे सांगतील आपल्याला लागतं किती, जीव धोक्यात रस्त्यावर घालतं कशाला. तिथे मगरी महाराज बसलेत, तिथे आमचे आनंद पाटील असतील, नारायण पाटील असतील, विष्णू दादा आहेत, आमचे मोहनचे गणेश महाराज आहेत. तुम्ही सगळे आनंदी करा. मला असं वाटतं
कीर्तनकारांच्या मानधनावर बोलणाऱ्या पोखरकराला मला एवढंच म्हणायचं आहे, तू कीर्तनकाराच्या मानधनावर नंतर बोल. ज्याने आपलं अख्खा आयुष्य धर्माला घातलं होतं ना, फक्त 32 लाखासाठी त्या महाराजाला तुकोबाराच्या औषधाला आत्महत्या करावी लागली. समाज झोपलाय ना. इतकं वाईट वाटलं महाराज. आम्ही फक्त त्यांना एक अर्धा तासच भेटलो होतो मुंबईत. इतका अभ्यास केलेला आणि इतका परखड स्पष्ट वक्ता. 32 लाख 32 कोटी उभे राहतील. मला एकनाथ शिंदे साहेबांना खरंच धन्यवाद द्यावेसे वाटतात. असा महाराष्ट्रातला पहिला सजग पुढारी निघाला की श्रीश महाराजांचं सगळं कर्ज त्यांनी स्वतः घेऊन फेडायला घेतलंय. ही संवेदना पाहिजे. मला म्हणायचं काय, वारकरी म्हणून घेणारा कीर्तनकारावर टीका करतो आणि एक राजकारणी कीर्तनकाराचं कर्ज फेडतो. जवळचे कोण? विठ्ठला. ही गायक वादक मंडळी कुठून कुठून येतात, आपली कला जोपासतात, संत वाङ्मयाची सेवा करतात आणि मग यांना देताना त्यांना तेवढे कशाला, का कशासाठी? तुमच्या नोटा काय फक्त हल्दीत बँडवाल्यांवर उवायलाच आहेत का? मला म्हणायचं काय आहे, आता समाजाकडे पैसा आहे, काम करणारी माणसं कुठे आहेत जरा शोधा. आणि मी तर म्हणतो आजीवन मानधनवाला महाराज आणूच नका. त्या तोडीचं कीर्तन करणारा आपल्या घरातच उभा करा ना. कशाला कोण बाहेरचा पाहिजे? किती सोपा रस्ता आहे. मी वन साइड बोलत नाही. मी कीर्तनकारांना पण सांगतो की तुम्ही पाकिट फोडून बघू नका. तुम्ही देवाची माणसं आहात ना, देव तुम्हाला हितमामात ठेवेल. माझं सांगणं आहे, कीर्तनकारांनी पाकिट फोडून बघू नये. कीर्तनकारांनी पाकिट फोडून बघू नये आणि भरणाऱ्यांनी त्यांना ती पाळी आणू नये. भांगडच नाही. पैसा हा काय एवढा चर्चेचा विषय राहिलाय का? अरे एक महाकुंभ झाला तर उत्तर प्रदेशचा GDP 1% ने वाढला. एक चहावाल्याची बातमी आली होती आता, डॉली नाही कुंभमेळ्यातला. कोट्यावधीपर्यंत त्यांचे टर्नओव्हर जाऊन पोहोचले चहा विकणाऱ्यांचे. हा पैशाचं काय घेऊन बसलात तुम्ही? आज माणसं महत्वाची आहेत. आज माणसं महत्वाची आहेत. माणसाला पैसा देता येईल, पैशाने माणसं उभी करता येतील. मी तर म्हणतो कीर्तनकारांनी पाकिटावर टीका करण्यात वेळच घालू नये आणि तुम्ही त्याला तो लावू द्यायचंच नाही. उलट तुम्ही म्हणायचं, महाराज टीका करण्यापेक्षा तुम्हाला किती पाहिजे ते सांगा, पण आम्हाला जरा देवा धर्माचं सांगा, असले काही करू नका. पैसा महत्वाचा नाही महाराज. पैसा कुठूनही आणता येतो. आता तो काहीही विषय नाही. मला म्हणायचं इतकंच आहे, माणसं उभी करा, माणसं उभी करा. प्रत्येक गावात एक कीर्तनकार, एक प्रवचनकार. अभ्यास पूर्ण झालाच पाहिजे. 2 गायक 2 वादक प्रत्येक गावात उभे राहिलेच पाहिजे. हा विचार आम्ही का करत नाही? मला म्हणायचं काय, तिनं सांगितलं महाराज असेल तर त्याच्या घरचा. हे फाट्यावरून एवढी लांब गाडी न्यावी लागली. मी त्यांना म्हटलं आता बस जाऊ द्या, तुम्ही शांत व्हा. ती बस पुढे निघाली, मी उभाच. एखादा ब्राह्मणवाड्याला उतरायचं होतं, मध्ये गाव लागतं ते. पण तो झोपला होता, त्याला कळलंच नाही आपला स्टॉप आलाय. ब्राह्मणवाडा गेल्यावर त्याला कळलं, अरे म्हणे आपली बस पुढे चालली. तो पटकन जागा झाला आणि कंडक्टर म्हणाला बस थांबवा. कंडक्टर म्हणाले आता कशाला थांबवा, 5 मिनिटं राहिली. अरे म्हणे माझा स्टॉप गेला. बरं तो उतरायला गेला तेव्हा परत लक्षात आलं का बॅग तिथंच राहिली. ती ट्रंक असायची ना पूर्वी, पंढरपूरला न्यायला आज्या डोक्यावर घेऊन जायच्या ना पत्राच्या पेट्या. ती ट्रंक नेमकी रॅकवर, कोणत्या, ज्या सीटच्या समोर मी उभा आणि ती बाई बसलेली, त्याने ती पेटी जोरात ओढली. त्याच्या हाताला ते पेललंच नाही. तुम्हाला सांगतो तेवढी वजनी पेटी त्याच्या हातातून सटकली. जी निघाली ती बाईच्या डोक्यात, डायरेक्ट फुफ्फुस पडला. हे भडाभडा रक्त, जखम झाली. तुम्ही असले पण मला वाईट वाटलं होतं खरोखर. तिच्या लागलं, सगळ्यांनी मदत केली. थोड्या वेळाने मी विचार केला, कधीपासून ते लोक हिला सांगत होते बाई उठ, महाराज बसायचे, महाराज बसायचे, महाराज बसायचे. ती उठत नव्हती तेव्हा मला वाईट वाटत होतं.
ही उठायला पाहिजे नाही ना. मी 2 तास उभं राहून कीर्तन केलंय, हिने उठायला पाहिजे, पण ती उठलीच नाही. माझ्या लक्षात काय आलं, देवानीच हिला बसवून ठेवली. कारण जर ही उठली असती तर मी बसलो असतो, आणि मी बसलो असतो तर ती बसली असती. विठ्ठला, देवाला पण काळजी आहे ना, डोकं फुटून चालणार नाही, फेट्याचं आहे. विठ्ठला, मला काय म्हणायचं आहे, ती बाई जेव्हा सीटवरून उठत नव्हती तेव्हा मला अप्रसन्नता वाटत होती. मी थोडा थांबलो आणि मग लक्षात आलं, हे असं होऊन देण्यामध्ये देवाची काहीतरी योजना आहे. ती योजना ध्यानात घ्या आणि मग मन करा रे प्रसन्न. ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायात ज्ञानोबांनी फार गोड वर्णन केले. 12वा अध्याय वाचलाय ना आपण, नक्की वाचा. 13व्याच्या आधी आहे. गणेश सर बरोबर ना? तरी बरं मी 9वा अध्याय सांगितला नाही, तो तर 10व्याच्या आधी आहे. मिळालेल्या परिस्थितीतली प्रसन्नता ज्ञानोबा सांगतात. माळी जेवते नेले तेवते निवांतची गेले, तया पाणी ऐसे केले वा मेघा. भगवंत ठेवतो ते आनंदात राहावं ना. मी असं म्हणेन, ज्याला काही काम करायचं आहे त्याने काही नाही टिकवलं तरी चालेल, आपल्या मनाची प्रसन्नता टिकवा, ते काम तुम्हाला अनुकूल होईल. त्याच्यासाठीच भजन, त्याच्यासाठी वारी, त्याच्यासाठी सप्ताह, त्यातून मिळणारी प्रसन्नता आपल्याला उंचावून येते. एक गाववाला माणूस मला भेटला. आता गाववाले भेटल्यावर मला पण जरा मजा येते का, जुरुक जुरुक मी पण बोलतो. मग आमचे ते पुरुषोत्तम महाराज धाटावकर फार छान म्हणायचे, एकदम रांगडी आगरी भाषा. आता आम्हाला सगळ्यात शिकावे लागतात. आम्हाला काही नाही, पुण्यात गेल्यानंतर सदाशिव पेठेतली मराठी बोलावी लागते. आपल्याकडं आपल्यासारखी का, तिथं आपले इथं आपले. विठ्ठला, तो म्हणाला, महाराज तुम्हाला एक इचराचा होता. मी त्याला सांगलं, मग इचर आता काय इचराचं मला कळतं नाही. जुरुक जुरुक समजेल असते नाहीतरी हरिपाठाचा अंदाज येतच असेल आमचा. बाहुबली आकले एरवी नाकले करतली आवले सगळा आमच्या मराठीमध्ये ळ आणि ण अलाउडच नाहीये. सगळी मंडळी असाच बोलतात. तो काय म्हणाला, मला एक इचराच आहे. मी त्याला म्हटलं, काय इचरतो? तो म्हणाला, महाराज या आवडा पाणी पडतं, पाणी म्हणजे पाऊस. या आवडा पाणी पडतं, गाड्या आवड्या भिजतात तर युवान कावड्या भिजत असेल. आख्याना समजला. काय प्रश्न विचारला त्यांनी? गाड्या आवड्या भिजतात तर युवना कवडी भिजत असतील. मी त्याला सांगला, युवना भिजत नाही, कारण भिजवणाऱ्या ढगाच्या ती वरून असतात, वरून खाली असतो. विमान ढगाच्या वरून असतात, वरून खाली असतो, वर ऊन असतं. विठ्ठल, मला असं वाटतं आपल्या पण समाधानाची विमान भजनाच्या ताकदीनं परिस्थितीच्या परिणामाच्या वर नेऊन ठेवा, म्हणजे ती कशानेच भिजली नाही पाहिजे. आपण अभंगन प्रमाण लय मोठे मोठे म्हणतो, विठोबाचे राजा आपण दिवाळीचा म्हणतो, त्याच्याकडे पाहिलं असं वाटतं त्याच्यावर शिमगा बसलाय. त्याच्या बंगल्यात प्रेम नाहीच, बघतो तर जसं मारक्या म्हशी सारखाच. नाही, देवाच्या जवळ गेलेला माणूस देवासारखाच होतो. महाराज म्हणतात, वा बघू तसे गण करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मग तुम्हाला जे पाहिजे ते या मनाच्या मार्गानेच मिळणार आहे. गती अधोगती मनाची हे युक्ती, मन लागा एकांती साधू संगी. प्रांत कोणताही असो, कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग. या अभंगाचं पहिलं चरण कर्मयोगाचं आहे.
तिसरं चरण ज्ञान योगाचं आहे, मन गुरु आणि शिष्य. दुसरं चरण भक्ती योगाचं आहे. महाराज म्हणतात भजन करणाऱ्यांनी सुद्धा सोबत घेताना मनाचीच घेतली पाहिजे. दुसरं चरण मने प्रतिमा स्थापित पंडित श्रोते वक्ते ऐका मात नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. महाराज म्हणतात मी प्रतिमा स्थापन केली ती पण कोणती होती म्हणे प्रतिमा स्थापिली म्हणे मना पूजा केली. आपल्या प्रत्येक परमार्थिक व्यवहारात मनाचा व्यवहार सगळ्यात महत्वाचा. आपण करतो ती पूजा आपल्याला आवडते पण देवाला आवडणारी पूजा कोणती मनोमय पूजा. हेची पडी केशी राजा करावी ती पूजा मुनीची उत्तम लौकिकाचे काम कायासी.
आपण शिष्टाचार, व्यवहार, कॉमन सेन्स, प्रोटोकॉल्स या नावाखाली ना ढोंगी झालोय. म्हणजे जी कृती आणि आपलं मन याचा तपासच नाही एकमेकाला, कोणाचा कोणाशी न गैरसंबंध. आणि माणसाला असं वाटतं की असं केलं तरी चालतं. सांगतो, पाहुणा जेव्हा आपल्याकडे येतो आणि जायला निघतो तर त्याच्या खिशाला हात घालतो आणि एक नोट काढतो. कितीची? बोला. 100ची, 500ची म्हणा ना, दृष्टांतात तर खर्च करा. ती 500ची नोट तो काढतो आणि कोणाला देतो? आपल्या मुलाला. जेव्हा तो पाहुणा आपल्या मुलाला पैसे देतो तेव्हा ती आई कोणतं वाक्य बोलते? बोला. पाहुणा जेव्हा आपल्या मुलाला पैसे देतो त्यावेळेला ती आई कोणतं वाक्य बोलते? नको, त्याला कशाला, असंच ना. तर तुम्ही असं जेव्हा म्हणता तेव्हा तुमच्या मनात तेच आहे ना, विठ्ठला. तुम्ही गालातल्या गालात हसता हीच कबुली दिसते मला. बरं, एखाद्या पाहुण्याने जर नाहीच पैसे दिले तर त्याच्या हातातून कधी सुटणार आहेत काय माहिती ना, काय समजतच नाही. पाहुणे सांगले असतील देऊ नको भाच्यांना, इथपर्यंत जातं ते. म्हणजे कृती आणि मन यांची एकमेकाची भेटच नाही. आणि महाराज, अध्यात्माचे सगळे निर्णय मनाच्या भूमिकेवर होत असतात. या मनासी लागो हरिनामाचा छंद, आवडी गोविंद गाभयासी. महाराज म्हणतात, प्रतिमा स्थापन केली मनाने, मनाने सगळी पूजा केली. पूजेचाही विचार खूप छान आहे. सगळं मनाने द्यायला निघालेत महाराज, जे भगवंताला अत्यंत प्रिय आहेत. घेतो कल्पनेचे भोग, न मानिती बाह्यरंग. तुकोबाई म्हणतात, ज्ञानाच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. कोणी सांगणारे आले म्हणजे ऐकणारे होतात असं नाही. ऐकायचं ठरवा, सांगणारा कोणी पण असो. वैकुंठवासी गावाला सातारकर एक छान वाक्य सांगायचे की म्हणायचे, लोक ऐकतात पण ऐकतच नाही. आम्ही आमच्या दैनंदिन व्यवहारात कुठे बदल केला? भांडायचा तसा भांडतो, अन्याच्या दगडी रस्त्यातच लावतो. शेजारी उठायच्या आत त्याच्या झाडावरची फुलं काढूनच आपल्या देवाला घालतो. बदलतात कुठे माणसं? रब्बीचा एक दाना पेरला नाही तरी गावात पहिली पोपटी यांनीच खाल्ली का? हे विश्वाची माझी घर. आम्ही बदलतो, ते मनाने ठरवावं लागतं की मला आता बदलायचं आहे, मला बदलायचं आहे. तुकाराम महाराजांचं दुकानाचा व्यवसाय आणि एक साधक गेला त्या गर्दीत त्याला विचारायला, आणि महाराज मोक्ष कशाने मिळेल? आता तुकाराम महाराज एकदम बिझी होते तरी पुढ्या बिड्या बांधण्यात. फक्त महाराजांच्या हातात एकाची किराणाची यादी होती आणि त्याने प्रश्न विचारल्यावर महाराजांनी यादी जोराने वाचलेली होती. महाराज म्हणाले होते, कायफळ मायफळ जायफळ मिळायचे. महाराज तो घरी आला, मुक्त झाला. किराणा यादी वाचून मुक्त. इथं कीर्तन ऐकून लोक माळकरी होणार. किराणाची यादी वाचून कसं काय मुक्त झाला? कारण त्या शब्दातला अर्थ त्यांनी पकडलाय. कायफळ मायफळ आणि जायफळ हे सगळे पदार्थ कशाचे? किचन मंडळ. तर त्याचा अर्थ काय फळ, मायफळ आणि जायफळ. कायफळ म्हणजे ही काया, कर्माचं फळ. मायफळ, माय म्हणजे ममता आणि जाय म्हणजे निवृत्ती. कायफळ, मायफळ, जायफळ. हे शरीर माझा ही भावना गेली. कायफळ, मायफळ, जायफळ. मेरे मेरे जे किराणाच्या यादीने मोक्ष मिळू शकतो केव्हा? मन गुरु आणि शिष्य करेल आपुल्याची दास्य. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हा मनाचा मार्ग, मनाचा निरोध एकट्या करता नाही. साधक, वाचक, पंडित, श्रोते, वक्ते, ऐकणात नाही नाही दैवत. तुका म्हणे दुसरे ज्ञानेश्वर.
सेवा भगवत चरणी समर्पित करताना एकच निवेदन, आपल्या कीर्तन विद्यालयाच्या जिथे शहापूरला श्री संत नामदेव महाराज कीर्तन विद्यालय सुरू आहे, मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा 3 भाषांमधून विद्यार्थ्यांना कीर्तन शिकवली जात आहे. 3 वर्षाचा कोर्स, त्याचं 2nd इयरचं ऍडमिशन ओपन झालेलं आहे. मुलांना शालेय शिक्षण आणि आध्यात्मिक शिक्षण एकाच जागी दिलं जातं. मग व्याकरण असेल, रामायण असेल, भागवत असेल, याचे संवेदात्मक पाठ तिथे चालतात. आपण याचा नक्की लाभ घेऊ शकता. सर्व आदरणीय महनीयांच्या हृदयाविंदी बसलेल्या भगवंताला वंदन करतो आणि आमच्या विसुंबे गावाने सुरू केलेला हा त्यांच्या गुरुवर्य महाराजांच्या मार्गदर्शनाचा आणि श्री साधक सेवा मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संपन्न होणारा उत्सव आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद आणि भक्ती वाढवणारा ठरो. या शुभेच्छेसह शब्दाला विराम.